नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपल्या आवडत्या चॅनलवर स्वागत आहे. मी फळबाग शेती कशी करतो, फळबागेचे व्यवस्थापन कसे करतो, ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहे. फक्त माहितीच देणार नाही, तर तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये रिअल शेतामध्ये जाऊन सर्व माहिती रिअलमध्ये देणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्ण पहा. हा व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरणार आहे. सध्या माझ्या शेतामध्ये मी पेरू, द्राक्ष आणि डाळिंब ही पिके घेतो. मी कशा प्रकारे शेती करतो, मी किती उत्पन्न काढतो, फळबाग करण्यासाठी किती खर्च येतो. सर्वप्रथम फळबाग शेतीचीच का निवड करावी, शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. जरी सुरुवातीला थोडासा जास्त खर्च येत असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जायचं नाही, कारण तुम्ही जेवढा पैसा त्या फळबाग शेतीमध्ये गुंतवणार आहेत त्याच्या दुपटीने तिपटीने पैसा आपल्याला भेटणार पण आहे. फळबाग शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हटले तर फळबागेचे नियोजन किंवा व्यवस्थापन कसे करायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवणार आहे. पेरू बागासाठी वेगळी प्लेलिस्ट असेल, तसेच डाळिंब, द्राक्ष असे अनेक फळबाग त्यासाठी ही वेगळी प्लेलिस्ट बनवणार आहे. मी द्राक्ष, डाळिंब, पेरू याची शेती करतो. जो फळबाग शेतीमध्ये मला अनुभव आलेला आहे तोच मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याचा तुम्हाला काय फायदा होईल की ज्या चुका माझ्याकडून फळबाग शेती करताना झाल्यात त्या तुम्ही करू नयेत. तुमचा उत्पन्न खर्च कमी कसा होईल आणि उत्पन्न कसे वाढेल, जर तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहिल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यासाठी ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलला सबस्क्राईब करा. फळबाग शेतीसाठी बऱ्याचशा आवश्यक बाबी पाहाव्या लागतात, जसे की 1. फळबाग करताना जमिनीची निवड. 2. कोणती फळबाग करताय त्यानुसार 2 झाडांमधील अंतर. 3. सेंद्रिय किंवा रासायनिक खताचा योग्य वापर. 4. फळबाग पाण्याचे नियोजन. 5. सर्वात महत्त्वाचे, फळबागांमध्ये झाडांवर पडणारा रोग आणि फळांवर पडणारी कीड याचे कशा प्रकारे व्यवस्थापन करायचे. शेतकरी मित्रांनो, अशाच फळबाग शेतीविषयी माहिती हवी असल्यास हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच फळबाग शेतीविषयी माहिती हवी असल्यास व्हिडिओ पाहण्यासाठी ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे विचार नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.